हा एक मी आता अनुभव सांगते. तो असाच की आता जानेवारी महिना सुरू झाला, हळदी कुंकाचा, म्हणून मला आठवण आली आणि सांगते. काय झालं, आमच्याकडे हळदी कुंकू असतो, दरवर्षी मी हळदी कुंकू करते. आणि मी लोकांना, गृहिणींना वाटण्यासाठी पर्स आणलेल्या. हो, पुष्कळ पर्सेस मी कमी कमी मला 12 डझन लागतात. माझे साई साधक आणि कितीतरी ओळखीचे लोक सगळे येतात आमच्याकडे. मी 12 डझन पर्स मी घेऊन आली होलसेलला जाऊन. आणि मी काय केलं, आता ते वेगळ्या वेगळ्या रंगाच्या पर्सी होत्या. मग कोणाला वाटतं ना, मला निळी पाहिजे होती, मला लाल पाहिजे होती, असं म्हणून मी एक ट्रे केली आणि ट्रे मध्ये सगळे लाईनीने कलर ठेवले. आणि मी त्यांना सांगायची, तुम्हाला कुठली पाहिजे ती घ्या, कलर पाहिजे तर. ते मला म्हणाले सुद्धा, बरं ना ग ताई, तू पर्स पण देते आणि कलर पण जो पाहिजे तो देते. हो म्हटलं, तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घ्या. आणि असं करून माझा संध्याकाळी रात्रीपर्यंत हळदी कुंकू झाला. त्याच्यात एक आमचा साई साधक, अक्रम बाबाचा भक्त, म्हणजे तो बाबाबद्दल कीर्तन करतो, बाबाची गायकी गातो. त्याची बायको पण नाटकात काम करते आणि त्याचं नाव गजेश आहे, गजेश म्हणून. तर त्याला मी फोन करून सांगितलं की तुझ्या बायकोला घेऊन ये रे हळदी कुंकूला. आणि तो त्याप्रमाणे आला. बरा वेळ बसला, हळदी कुंकू झाला वगैरे आणि घरी गेला. घरी गेल्यावर त्याने मला फोन केला आणि म्हणायला लागला, ताई म्हणायला लागला, एक सांग. मी म्हटलं, काय झालं रे, बरे करून घरी पोचले ना तुम्ही? हो हो, बऱ्याच तऱ्हेने पोचले. तर काय झालं, तर म्हणाले, ताई तू जी पर्स दिली आहे ना, त्या पर्स मध्ये तू बाबाची विभूती टाकलेली. मी म्हटलं, नाही, मी कशी 12 डझन पर्सेस आणलेल्या, तर मी कशी विभूती घालू? एवढी विभूती तर मला शिर्डीला गेल्यावर पण भेटत नाही. मी विभूतीसाठी एकदम हे असते, म्हणजे मला आतुरता असते की मला बाबाची विभूती पाहिजे. आणि मी ती कोणाकोणाकडे मागून आणते, पण 12 डझन पर्स मध्ये घालायला माझ्याकडे विभूती नव्हती. तर का रे, काय झालं? तर आम्ही घरी आलो आणि माझ्या बायकोने पर्स उघडली, तर पर्सीतून विभूती बाहेर पडली. खरंच. आणि तो बाबाचा परम भक्त, म्हणजे एवढा तो बाबाचा भक्त आहे, म्हणजे तो बाबाची गाणी सगळं कीर्तन सगळं करतो. आणि हा माझ्यासाठी मोठा चमत्कार होता की बाबाने त्यांना पर्सीत विभूती दिली. आणि तो मी म्हटलं, बाबाची तुझ्यावर कृपा आहे रे, म्हणून तुला हे पर्समध्ये तुझ्या बायकोला ही विभूती भेटली. जय साईराम. जय साईराम. आता मी माझा आणखी एक अनुभव सांगते. मला असं आहे की मी सगळ्या देवांना मानते, जास्तीत जास्त बाबांना. म्हणजे बाबा माझे आई वडील सगळंच माझं बाबा आहे. पण असं नाही की मी दुसऱ्या देवांना मानत नाही. मी सगळ्या देवळात जाते. मी ख्रिश्चनच्या पण चर्चमध्ये जाते. मला मी कुठे जाते तिकडे मला बाबा दिसतो आणि माझ्या तोंडातून बाबाच येतो. ती देवी असो आणि एक मोठी देवी असली तर मला बाबाच म्हणायला येतं. आणि असंच एकदा काय झालं, वृद्धाश्रमाचं इनॉग्रेशनला गेलेलं मी आणि मिस्टर. आणि जाताना तिकडे एक रस्त्यात जत्रा होती. मी माझ्या मिस्टरना म्हटलं की आम्ही येताना या जत्रेला जरा पाया पडून जाऊया. ते जसे एक मोठा घोडा असतो, राखंडे सारखी ती जत्रा होती. मग आम्ही ते वृद्धाश्रमचं इनॉग्रेशन वगैरे करून आम्ही येत होतो. येताना माझ्या मिस्टरने गाडी थांबवली आणि आम्ही तिकडे पाया पडायला गेलो. आणि त्या दिवसात नेमकं थोड्या दिवसानं माझ्या डोळ्याचं ऑपरेशन होतं, मोतीबिंदूचं. तर मी त्या दिवसात मला जरा कुठल्याही देवाकडे गेले तर माझं ऑपरेशन बरं होऊ दे, बाबांना पण सांगत होते, कुठे ते डोक्यात होतं. तर तिकडे मी ते जत्रेमध्ये गेली तेव्हा त्यांच्या तिकडे देव होता, तो घोडा होता मोठा. आणि त्या घोड्याजवळ मी गेली आणि सगळे लोक त्या घोड्यालाच पाया पडायचे. मोठा हो घोडा आणि त्याच्या गळ्यात फुलं घालायचे. तर मी पण गेली आणि मी आणि मला कुठेही गेलं तर बाबाच म्हणाले. तर मी त्या घोड्याला सुद्धा बाबा म्हटलं आणि डोळे बंद करून म्हटलं, बाबा माझे आता डोळ्याचं ऑपरेशन आहे, ते चांगल्या तऱ्हेने होऊ दे असं. तर आणि मी डोळे बंद करून बोलत होते, बाबाच समजून मी त्या घोड्याला सुद्धा बाबाच म्हटलं. आणि अचानक मी डोळे उघडले आणि मी असं त्या घोड्याच्या पायाला हात धरलेला. डोळे उघडले तर बघितलं तर घोड्याच्या पायाकडे चष्मा होता. आता हे चष्मा घोड्याच्या पायापुढे म्हटलं तर काय असेल असं म्हणून. मग मला ते तेवढा काही कळलं नाही, हा चष्मा का, असा विचार जरा आला पुष्कळ. मग कोणीतरी बिचारा विसरून गेला असेल. पण मी नेमकं पाया पडताना तो मला घोड्याच्या पायाकडे दिसायचा, म्हणजे एक अजबाची गोष्ट होती. तर मी ऑर्गनायझर होते, त्यांना जाऊन सांगितलं, मला घोड्याच्या पायाकडे चष्मा भेटलाय, कोणाचा असेल तर त्या तुम्ही द्या. हो तर म्हणा, हो एखादी कोणी विसरून गेले असणार. पण त्याच्यात मोठा अर्थ होता.
तर मी माझं ऑपरेशन झालं, चांगल्या तऱ्हेने ऑपरेशन झालं की मी डायबिटीस आहे, इन्सुलिन्स घेते, पण डायबिटीस वाढली तरी मी रात्री ते आयुर्वेदिक औषध वगैरे घेऊन सकाळी पहाटे म्हणजे डायबिटीस जाग्यावर माझं ऑपरेशन केलं. मस्त ऑपरेशन झालं माझं. पहिल्या डोळ्याचं केलेलं, दुसऱ्या डोळ्याचं तेव्हा होतं. मग मी डॉक्टरांनी मला दुसऱ्या दिवशी चेकअपला बोलवलं आणि मला म्हणाला, राजवी आता ना तुला कधीच चष्मा लावायची गरज नाही. तेव्हा मला कळलं की बाबाने तिकडे मला डोळ्याच्या पायाकडे चष्मा दाखवला की हा तुला कधीच आता लावायला लागणार नाही. ही बाबाची मोठा चमत्कार होता. जय साईराम. आता मी माझा पुढचा अनुभव सांगते. एकदा माझ्या मुलाचा प्रोग्राम कुलू मनालीला होता आणि तो आम्हाला प्रोग्राम मुलाला एक सोनम लोटलीकर म्हणून सिंगर आहे, सोनम रामनाथ लोटलीकर सिंगर आहे, ती गाते आहे. म्हणून माझ्या मुलाला तिचा गाण्याचा प्रोग्राम कुलू मनालीला होता आणि तिने माझ्या मुलाला त्या प्रोग्रामसाठी बोलवलं आणि माझा मुलगा एक 15 दिवस तिकडे राहिला आणि त्याचं कॉलेजमध्ये ऍडमिशन होतं. मग मला त्याला आणायला जावं लागलं आणि मी गेली आणि एक 4-5-6 दिवस मी तिकडे राहिली. तर येताना मुलगा आणि मी येत होती, तर बस स्टँडवर आलो आणि आमची बस होती ती, मला मुलगा म्हणायला काय मम्मी मी आमची बस कुठली ती बघायला जातो. म्हटलं बघ, मी तिकडे दगड होते, पाषाणी दगड असतात तिकडे, मोठे मोठे दगड तसे एकामेकावर ढिगारा होता. मी त्या दगडावर बसली, माझ्याकडे सुटकेस होती ती घेऊन, एक बॅग होता घेऊन मी बसली. ये बघून ये म्हटलं आमची कुठली बस ती. तेवढ्यात एक बस आली आणि ते लक्झरी बसेस असतात, त्यांना एसी बस असते बघ, त्यांचा आवाज जास्त येत नाही. तर मी या बाजूला बघत होते तर या बाजूने मोठी बस आली आणि एकदम माझ्या पायावरून गेली. कशी गेली, सगळे दगड माझ्या पायावर पडले, असे पडले मला काही समजेना. मला वाटलं आता मी गेली म्हणजे पाय गेले माझे. असं झालं. सगळे लोक, बसवाला पण, ड्रायव्हर एकदम पाठीमागे बघितलं तर मी पडली आहे, बॅग पडलाय. तर तो उतरून लवकर आला, किती लोक धावत आले आणि सगळे ते दगड काढायला लागले. आता सगळ्यांना काय वाटत होतं की आता माझे पाय गेले आणि मला तर काहीच सुचत नव्हतं. मी बोलत पण नव्हती, नुसती डोळ्यात अश्रू होते म्हणजे काय घडलं असं म्हणून. आणि त्यांनी मग ते सगळे दगड, किती 10-15 दगड माझ्यावर होते, पाषाणी जड दगड, आणि त्यांनी सगळ्यांनी काढले मिळून. तेवढ्यापर्यंत माझा मुलगा मम्मी काय झालं म्हणून धावत आला, तो पण काढायला आला. आणि दगड काढल्यावर तर बघितलं तर माझ्या पायाला काहीच झालं नाही, पाय एकदम सुखरूप आहे. आणि तो ड्रायव्हर येऊन माझ्याकडे माफी मागून गेला. म्हणून म्हटलं असू दे, माझे पाय बरे आहेत ना, त्याला आणि मी कशाला त्रास करू. मग बाबाने मला वाचवलं आणि बस पण गेली, सगळे लोक पण गेले आणि एकदम माझ्या सुटकेशवर नजर गेली. बघितलं तर सुटकेसचे 2 तुकडे झालेले आणि त्या सुटकेस मध्ये वरतीच साईबाबाचं साई चरित्र होतं. त्या साई चरित्राने मला, बाबाच्या साई चरित्राने मला वाचवलं. साई चरित्र, सुटकेसचे 2 तुकडे झाले पण बाबाच्या साई चरित्राला काहीच झालं नव्हतं. जय साईराम.